age of father 10 years ago was the thrice the age of his son. 10 years hence, the father's age will be twice that of his son. The ratio of the present is बघा 10 वर्षा पहिले फादरचे एज हे 3 टाइम्स थ्राईस होतं त्याच्या पोराच्या वयाच्या. ठीक आहे. फादर सोबत थ्राईस होतं त्याच्या पोराच्या वयाच्या. म्हणजे याचा रेशो काय येईल आपण ऑलरेडी शिकलो आहे. 2a इज इक्वल टू 3b असेल. रेशो काय येईल a:b. हा 3 इकडे घ्यायचा, हा 2 इकडे घ्यायचा. इथं काय येईल रेशो 3:1. 1f आहे ना. हे झालं 10 इयर्स अगो. आता 10 इयर्स अगो झालं म्हणजे 10 इयर्स आधी. आजचं प्रेझेंटचा आपल्याला रेशो काढायचा आहे. आणि इथून त्यांनी म्हटलं की 10 इयर्स हेन्स 10 वर्षानंतर त्यांचा रेशो जो आहे त्यांचं काय दिलंय द फादर्स एज विल बी ट्वाइस. म्हणजे फादर्स एज आहे एफ इज इक्वल टू ट्वाइस. एफ इज इक्वल टू ट्वाइस ऑफ हिज काय दिलं आहे फादर जो आहे 10 वर्षानंतर त्याच्या मुलाच्या दुप्पट राहील. एफ इज इक्वल टू ट्वाइस दिसलं. दिसलं. ठीक आहे. मग याचा रेशो काय येईल आपण शिकलो 2:1. 10 वर्षानंतर त्यांचा रेशो काय येईल 2:1. हे रेशो असल्यामुळे आपण यांना ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही आहे ते रेशो आहे त्याला एक्स केलं. 3x 2x 1x. आपण काय शिकलेलो आहोत 1x. आपण काय शिकलो आहे की एज मधला डिफरन्स ऑलवेज सेम असतो. नंतर इथं 3 मायनस 1 किती आहे 2x आहे. 2x मायनस 1 इथं किती आहे 1x आहे. म्हणजे 10 वर्षा पहिले यांच्या वयाचं डिफरन्स 2 होता, आता 1 असं होईल का नाही, आपल्याला सेम करावं लागेल. मग या 1 ने याला मल्टिप्लाय करायचं, या 2 ने याला मल्टिप्लाय, या 1 ने याला मल्टिप्लाय करायचं, हे व्हॅल्यू सेम राहील. 2 ने याला मल्टिप्लाय केल्यावर 4x is to 2x. आता बघा हा रेशो आहे 10 वर्षापूर्वीचा, हा रेशो आहे 10 वर्षानंतरचा. हे डिफरन्स किती वर्षात झालं, हे 10 वर्ष आणि हे 10 वर्ष, सो 20 वर्षाचा डिफरन्स झाला. आणि आपल्याला डिफरन्स किती हा 3x आणि 4x, म्हणजे 4x मायनस 3x x इज इक्वल टू किती वर्षाचा डिफरन्स आहे 20. एक्सची व्हॅल्यू किती आली 20, कारण 20 वर्षाच्या डिफरन्स 3 to 4 हे 20 वर्ष झालं ना. तर एक्सची व्हॅल्यू किती आली 20. आता दोन पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू टाकून घेऊ. याच्यामध्ये 4x मध्ये टाकलं तर 4x इंटू 20 एक्स, 4 इंटू एक्स म्हणजे 4 इंटू 20 80 इज टू 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू 20 आहे. 2 इंटू 20 40. 10 वर्षानंतर त्यांचं एज काय राहील फादरचं राहील 80 आणि मुलाचं राहील 40. आपल्याला विचारलं आहे द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ प्रेझेंट एज असतं रेशो. हे 10 वर्षानंतरचं आहे. 10 वर्ष आधी किती राहील फादरचं वर राहील 70, पोराचं वर राहील 10 40. आता आजचं 10 वर्षाचं 40 आहे, आजचं वर राहील त्याचं 30. रेशो काय येईल 0 0 कॅन्सल 7:3. ऑप्शन नंबर बी 7:3 your answer.